यानंतर बातमी पाहूयात सविस्तर। 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अनेक पाश्चात्य राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांनी अत्यंत साशंकतेने भारताच्या भवितव्याकडे पाहिलं होतं। दारिद्र्य, निरक्षरता, टोकाची सामाजिक विषमता, शेकडो भाषा आणि विविध धर्मांनी नटलेला हा खंडप्राय देश एकत्र राहूच शकत नाही आणि सार्वत्रिक मतदानावर आधारित लोकशाही तर इथं काही वर्षातच कोलमडून पडेल असं भाकीत अनेकांनी वर्तवलं होतं। परंतु आज 15 ऑगस्ट 2026 रोजी जेव्हा भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय तेव्हा या सर्व शंका कुशंकांना खोटं ठरवत भारताने जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही म्हणून आपलं स्थान अढळ केलंय। भारतीय स्वातंत्र्याची गौरवशाली 80 वर्षे, जगात सर्वात मोठी, जिवंत आणि अढळ लोकशाही, शांततापूर्ण सत्तांतर आणि राजकीय स्थैर्याचा विश्वास। भारतीय स्वातंत्र्याचा 8 दशकांचा हा प्रवास केवळ राजकीय सत्तांतरांचा किंवा निवडणुकांचा इतिहास नाही, तर 140 कोटी नागरिकांनी लोकशाही मूल्यांवर दाखवलेल्या अथांग विश्वासाचा विजय आहे। या ऐतिहासिक टप्प्यावर उभे असताना भारतीय लोकशाहीने मिळवलेले यश हा जगभरासाठी कौतुकाचा आणि गौरवाचा विषय आहे। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश राजकीय विचारवंत आणि पाश्चात्य माध्यमांनी भारताच्या भवितव्यावर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्याला ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की भारताला स्वातंत्र्य दिलं तर येथील सत्ता गुंड आणि लुटारूंच्या हातात जाईल। भारतीय नेते आपसात लढून देशाला रसातळाला नेतील। त्यांच्यासह अनेक पाश्चात्य विश्लेषकांचं मानणं होतं की युरोपप्रमाणे भारत हा एक राष्ट्र नसून विविध भाषा आणि संस्कृतींचा अनियंत्रित समूह आहे। त्यामुळे सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा प्रयोग इथं पूर्णपणे अपयशी ठरेल। तसेच दक्षिण आशियातील हा देश सैनिकी राजवटीकडे जाईल किंवा काही वर्षातच वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला जाईल असे अनेक दावे त्या काळी अनेक राजकीय विश्लेषकांनी केले होते। मात्र भारताने या सर्व शंका कुशंकांना आपल्या संविधानाच्या आणि लोकशाहीच्या ताकदीवर पूर्णपणे खोटं ठरवलं। 1951-52 साली देशात निरक्षरता आणि दारिद्र्याची परिस्थिती असतानाही भारताने घेतलेली पहिली सार्वत्रिक निवडणूक ही जागतिक इतिहासातील लोकशाहीचा सर्वात मोठा प्रयोग ठरली होती। पाश्चात्य देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर महिला आणि गरिबांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी शतकांचा संघर्ष करावा लागला होता। भारताने मात्र स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून सार्वत्रिक प्रौढ मतदान हक्क बहाल केला। यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला, मग तो श्रीमंत असो व गरीब, सुशिक्षित असो व निरक्षर, सत्तेच्या समीकरणात प्रत्येकाला समान वाटा मिळालाय। गेल्या 80 वर्षात लोकशाहीने भारतातील तळागाळातील घटकांना, महिलांना आणि अनुसूचित जाती जमातींना राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला आरक्षणामुळे आज लाखो महिला नेतृत्व करतायत। सामाजिक न्यायाची ही प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसली तरी लोकशाहीनेच या परिवर्तनाचा पाया रचलाय। ज्या देशाबद्दल जगात साशंकता होती तोच भारत आज जगाला लोकशाही, तंत्रज्ञान आणि शांततेचा मार्ग दाखवतोय। 80 वर्षांचा हा प्रवास केवळ एका देशाचा नसून लोकशाहीवरील विश्वासाचा विजय आहे। गेल्या काही दशकात अनेक नवस्वतंत्र देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर लष्करी उठाव किंवा एकपक्षीय हुकुमशाही प्रस्थापित झाली। या उलट भारताने गेल्या 8 दशकांच्या गौरवशाली वाटचालीत अत्यंत पारदर्शक आणि शांततापूर्ण मार्गाने सत्तांतरे घडवून आणली आहेत। मतपेटीच्या माध्यमातून सरकारे बदलली, मोठ्या राजकीय पक्षांचा पराभव झाला आणि नवीन विचारसरणी सत्तेवर आल्या। परंतु या संपूर्ण प्रक्रियेत संविधानाची चौकट कधीही मोडली नाही।
1975च्या आपत्कालीन परिस्थितीचा अपवाद वगळता भारतीय लोकशाहीचे धागे दोरे नेहमीच मजबूत राहिलेत. भारतीय लोकशाहीचा कणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने दिलेलं भारतीय संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या घटनात्मक संस्था होय. भारतातील निवडणूक ही जगभरातील राजकीय अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. कोट्यावधी मतदारांचा सहभाग, वाळवंटापासून ते हिमालयाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचणारी मतदान यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा यशस्वी वापर यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने जगासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवलाय. निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांचा वाढता सहभाग हा लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाचा जिवंत पुरावा ठरलाय. आपण राजकीय लोकशाही मिळवलीये, पण जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करत नाही तोपर्यंत ही राजकीय लोकशाही धोक्यात राहील, असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिला होता. हा इशारा आजच्या काळातही तितकाच लागू होतो. नागरिकांचे मूलभूत अधिकार, विचारांचं स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि घटनात्मक मूल्यांचं जतन जेव्हा प्रत्येक नागरिक आणि शासनकर्ते करतील तेव्हाच भारतीय लोकशाहीचा हा प्रवास खऱ्या अर्थाने यशस्वी ठरणार आहे. देशातील सुदृढ अर्थव्यवस्था, तरुण लोकसंख्या आणि मजबूत लष्कराच्या बळावर भारत आगामी काळात जगातील एक प्रमुख महासत्ता म्हणून उदयास येतोय. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि 2047 पर्यंत जागतिक स्तरावर एक मोठी महासत्ता म्हणून पूर्णपणे प्रस्थापित होईल, असं जगभरातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं यश म्हणजे तिने देशातील अफाट विविधता विस्कळीत होऊ दिली नाही, तर उलट तिला एका सूत्रात बांधून ठेवलं. शेकडो बोलीभाषा, अनेक धर्म, जाती, प्रांतीय अस्मिता आणि भौगोलिक विभिन्नता असूनही भारताने विविधतेत एकता हे तत्व प्रत्यक्ष व्यवहारात आणलंय. अशा या भारतीय स्वातंत्र्याला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.